नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यायची ह्यासाठी महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी। आठवड्यातून किमान एक वेळेस कोरफडीचा गर केसांना लावा, यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात। बाजारात मिळणारा ॲलोवेरा जेल अजिबात लावू नका, फ्रेश गर काढून लावावा। केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी हेअर सिरमचा वापर करावा। हेअर सिरम केसांना पूर्ण पोषण देते आणि त्याचा वापर केल्याने केस सुंदर दिसतात। फक्त चांगल्या कंपनीचं हेअर सिरम वापरा, जेणेकरून यामुळे केसांना नुकसान होणार नाही। केसांना तेल लावायचे असेल तर नेहमी केस धुतल्यानंतरच तेल लावावे, यामुळे केसांना अधिक फायदा होतो। काही जण केस धुण्याच्या आधी तेल लावतात, परंतु त्यावेळेस केसांमध्ये धूळ आणि घाण साचलेली असते, त्यामध्ये तेल लावलं तर केसांमध्ये जास्ती कोंडा होऊ शकतो। केसांसाठी बाजारात मिळणारी सुगंधी तेल वापरण्याऐवजी नारळाचं तेल, तिळाचं तेल, आवळ्याचं तेल किंवा घरी बनवलेलं ॲलोवेरा तेल वापरा, यामुळे केसांना अधिक फायदा होतो। केस धुण्याआधी तेल लावा। तेल लावल्यानंतर केस दुसऱ्या दिवशी धुण्यासाठी योग्य शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा। हिटिंग टूल्सचा वापर कमी करावा। आठवड्यातून 2 दिवस केसांना सूट होईल असा चांगला हेअर पॅक लावावा। केसांना सिरम लावताना टाळूला चुकूनही लावू नये। टाळूला लावल्यास केस जास्त तेलकट होतात, त्यामुळे केसांच्या खालच्या भागाला फक्त हेअर सिरम लावा। हेअर सिरम लावल्याने केस मऊ होतात आणि चमकदार दिसतात। शिवाय केसांमध्ये गुंता देखील होत नाही आणि हेअर सिरम केसांमध्ये दिवसभर राहू शकते। आठवड्यातून एक वेळेस केसांच्या मुळाशी चांगली मसाज करावी, यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि केसांची मुळे मजबूत होतात। महिन्यातून किमान एक वेळेस थोडे थोडे केस कापत राहावे, ज्याला आपण ट्रिमिंग असं म्हणतो। यामुळे केसांना फाटे फुटत नाही, तसंच केसांची वाढ देखील चांगली होते। केसांची घट्ट हेअरस्टाईल केल्यामुळे तुमचे केस मुळापासून कमकुवत होतात आणि तुटण्याचा धोका वाढतो। प्रत्येक वेळी तुम्ही घट्ट हेअरस्टाईल केल्याने केस गळतात, त्यामुळे केस काही काळ सैल ठेवावे किंवा मोकळे ठेवावे। तसंच केस बांधण्यासाठी खूप घट्ट रबर बँड अजिबात वापरू नये। तुमचे केस जर जास्त तेलकट होत असतील तर केसांना नारळाचं तेल लावू नका, त्याऐवजी आवळ्याचं तेल वापरा। आवळ्याच्या तेलामुळे केस जास्त तेलकट होत नाही। अति प्रमाणामध्ये मेडिसिनचा वापर किंवा ताणतणाव घेणे यामुळे केसांच्या तक्रारी वाढतात आणि केस जास्त गळू लागतात। म्हणून तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा, तसेच आवश्यक तेवढाच मेडिसिनचा वापर करा। केसांसाठी जास्तीत जास्त आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरा, यामध्ये कुठेही हानिकारक केमिकल्स नसतात, त्यामुळे केसांना नुकसान होत नाही। परंतु बाजारात मिळणारे केमिकलयुक्त प्रोडक्ट जास्त केसांसाठी वापरू नका। केमिकल्सच्या अतिवापरामुळे देखील केसांचं नुकसान होऊ शकतं। केसातील कोंडा कमी करण्यासाठी लिंबू हे खूप उपयोगी आहे, त्यामुळे केस धुण्याच्या अर्धा तास आधी केसांना लिंबाचा रस लावावा किंवा तुम्ही दही देखील लावू शकता। यामुळे केसातील कोंडा पूर्णपणे निघून जातो। किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळेस हा उपाय नक्की करावा। केस लांब आणि मजबूत होण्यासाठी कांद्याची पेस्ट, मेथी दाण्याची पेस्ट आठवड्यातून एक वेळेस तरी केसांना लावावी, यामुळे केस मुळापासून मजबूत होतात आणि केसांची छान वाढ होते। केस काळेभोर राहण्यासाठी आवळ्याचं तेल आणि आवळा पावडर केसांसाठी वापरावं। तसेच केसांना मेहंदी लावताना नेहमी लोखंडी कढईत भिजवा, यामुळे केस नैसर्गिकपणे काळेभोर राहतात। केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त मेहंदी किंवा डायचा वापर करणे टाळा। तुमची दिनचर्या चांगली असेल, खानपान चांगले असेल आणि केसांची योग्य पद्धतीने तुम्ही काळजी घेत असाल तर निश्चितपणे केसांना डाय करण्याची गरज पडत नाही आणि वयोमानानुसार थोडेफार केस पांढरे होतच असतात, त्यामुळे जास्त हेअर डाय वापरून डोळ्याचे आणि केसांचे नुकसान करू नका। केस जास्त वेळ हवेच्या संपर्कात राहिले तरी फ्रिझी होतात, त्यामुळे शक्य तितकेच स्कार्फ बांधून ठेवावा। केस जास्त वेळ मोकळे राहू देऊ नये। योगा, प्राणायाम, मेडिटेशन यामुळे फक्त आपले आरोग्य चांगले राहत नाही तर आपले केस देखील निरोगी राहतात, याचा देखील आपल्या जीवनामध्ये नक्की अवलंब करावा। केस निरोगी सुंदर दिसावेत म्हणून त्याची चांगली काळजी घेणे आवश्यक असते। केसाच्या चांगल्या आरोग्यासाठी केस व्यवस्थित धुणे गरजेचे आहे।
आठवड्यातून 2दा केस नीट धुण्याने केसाशी संबंधित अनेक समस्या कमी होतात. हिवाळ्यामध्ये केस जास्त तुटत असतील तर केसांना नियमितपणे तेल लावा. यामुळे केसांची मुळे घट्ट होतात आणि केस गळणे कमी होते. केस धुताना शॅम्पू डायरेक्ट स्काल्पवर लावू नये. थोड्याशा पाण्यामध्ये शॅम्पू व्यवस्थित मिक्स करून मग त्या पाण्याने केस धुवावेत. त्यामुळे केसांची मुळे हायड्रेटेड राहतात. वरचे वर केस धुतले जात नाही, त्यामुळे केस कमी तुटतात आणि कोरडे देखील होत नाही. हिवाळ्यात बहुतेक जण केस धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात. असे केल्याने केसांचे नुकसान होऊ शकते, म्हणून केस नेहमी कोमट किंवा थंड पाण्यानेच धुवावे. केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा जास्त वापर केल्याने तुमचे केस जळू शकतात किंवा केस खराब देखील होतात. यामुळे केसांवर ड्रायरचा कमीत कमी वापर करा. नैसर्गिकरित्या केस सुकू द्या. केसांवर वेगळे केमिकल ट्रीटमेंट करणे टाळा. यामुळे केस कमजोर होतात आणि जास्त गळू लागतात. तसेच केसांचे नुकसान होऊ शकते, म्हणून शक्य तेवढ्या नॅचरल गोष्टी केसांसाठी वापरा. केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क नक्की लावला पाहिजे, ज्यामुळे टाळूचे आरोग्य चांगले राहते आणि केसांची मुळे मजबूत होतात. केस कमी कमकुवत होतात. केस धुतल्यानंतर खूप ओले असताना विंचरू नये. यामुळे केस जास्त तुटतात. तसेच जास्त कोरडे देखील होऊ देऊ नये. कोरडे केस विंचरायला त्रासदायक ठरतात, खूप तुटतात आणि त्रास देखील होतो. यामुळे हलके ओले असताना केस विंचरावे आणि केस विंचरताना थोडेसे तेल लावावे. यामुळे केस सहजासहजी विंचरले जातात. नियमितपणे दिवसातून 2 वेळा केस विंचरलेच पाहिजे. यामुळे केस चांगले राहतात. लवकर विंचरले नाही तर केसांमध्ये जास्त गुंता होतो आणि केस जास्ती तुटतात. केस जर चमकदार दिसावे असे वाटत असेल तर केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलंच पाहिजे. यामुळे केसांमध्ये ओलावा टिकून राहतो. केस जास्त कोरडे होत नाहीत आणि चमकदार देखील दिसतात. सकस आहार घ्या, ज्यामुळे केसांना तसेच आरोग्याला पूर्ण पोषण मिळते. आपण जे खातो त्यावरच आपले केस आणि त्वचा अवलंबून असते, म्हणून आहारामध्ये तीळ, खोबरं, आवळा, फळे, पालेभाज्या यांचा आवर्जून समावेश करावा. केसांमध्ये कोंडा होऊ नये असे वाटत असेल तर बाहेर जाताना केस पूर्णपणे झाकून जावे. तसेच केसांमध्ये धूळ आणि घाण असताना केसांना अजिबात तेल लावू नये. केस धुण्यासाठी शिकाकाई, आवळा, रिठा, नागरमोथा याची पावडर करून केस धुवावे. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते. तसेच महिन्यातून 1 वेळेस नैसर्गिक मेहंदी केसांना लावावी. हिवाळ्यामध्ये केसाची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या ह्या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन टिप्स आणि व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.